नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलवर। राज्यातील शेतकऱ्यांना 1219 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर। वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर बातम्या झळकत आहेत, सोशल मीडियावर पेढे वाटले जात आहेत। पण थांबा, खरंच आनंद साजरा करण्याची वेळ आहे का, की 1219 कोटींचा आकडा फेकून आपल्याला शांत करण्याचा हा एक डाव आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 1219 कोटींचे गणित मांडणार आहोत। प्रति शेतकरी 1335 रुपये सुद्धा मिळणं जिथं कठीण आहे, तिथं हा कसला आनंदोत्सव। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही तुमच्या हक्काच्या पैशाची लढाई आहे। मित्रांनो, 1219 कोटींचा आकडा मोठा वाटत असला तरी प्रत्यक्षात हे कॅल्क्युलेशन अत्यंत तोकडा आहे। यातील 800 कोटी रुपये तर एकट्या नांदेड जिल्ह्याचे आहेत आणि 118 कोटी अहिल्यानगरचे। मग उरलेल्या जिल्ह्यांच्या वाट्याला काय येणार? 2 कोटी, 5 कोटी? खरं तर सध्याच्या नुकसानीची दाहकता पाहता हे कॅल्क्युलेशन किमान 2,500 ते 3,000 कोटींच्या पुढे जाणे गरजेचे होते। पीक विमा कंपन्यांनी हजारो पीक कापणी प्रयोगांवर आक्षेप घेतले आहेत। राज्य सरकार 17,500 रुपये प्रति हेक्टरी मदत मिळवून देण्यासाठी बैठका घेत आहे, पण कंपन्या मात्र आकड्यांचा खेळ खेळून शेतकऱ्यांची बोळवण करत आहेत। लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांचे काय? लातूर विभागात 23 लाखांपेक्षा जास्त अर्ज आहेत। जर नांदेडला 800 कोटी मिळत असतील तर सोलापूर, धाराशिव आणि लातूरची रक्कम सुद्धा 700-800 कोटींच्या घरात असायला हवी होती। पण अजूनही अनेक जिल्ह्यांचे कॅल्क्युलेशन समोर आलेले नाही। सोलापूर सारख्या जिल्ह्यात तर सोयाबीनची आकडेवारी अजूनही अंधारात आहे। लक्षात ठेवा, जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना 7 ते 8 हजार कोटी रुपयांचा एकूण विमा मंजूर होत नाही, तोपर्यंत हेक्टरी 10,000 रुपये सुद्धा हातात येणार नाहीत। त्यामुळे या छोट्या रकमेवर खुश होऊन शांत बसू नका। आता पुढचा प्रश्न, हे पैसे खात्यात कधी येणार? केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एस्क्रो अकाउंटची नवी प्रणाली आणली आहे। यामध्ये कंपन्यांना पैसे न देता राज्य सरकार थेट खात्यात पैसे जमा करेल। 15 जानेवारी पर्यंत क्लेम सेटलमेंट होणे अपेक्षित होते, पण आता 17 एप्रिल उजाडली तरी फक्त कॅल्क्युलेशन सुरू आहे। आता पुन्हा सरकार पीक विमा कंपन्यांकडे आणि कंपन्या सरकारकडे बोट दाखवणार। जोपर्यंत राज्य सरकार निधी वितरणाचा GR काढत नाही, तोपर्यंत तुमच्या खात्यात 1 रुपयाही येणार नाही। ही फक्त एक चाचपणी आहे की शेतकरी या छोट्या आकड्यावर शांत होतात की काय? शेतकरी बांधवांनो, ही वेळ शांत बसण्याची नाही तर प्रश्न विचारण्याची आहे। आपल्या कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारा, अधिकृत आकडेवारीची मागणी करा। जोपर्यंत हक्काचा आणि वाढीव पीक विमा आपल्या खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरूच राहिला पाहिजे। हा 1219 कोटींचा आकडा म्हणजे समुद्रातल्या थेंबासारखा आहे। तुम्हाला तुमच्या पिकाचा किती विमा अपेक्षित आहे आणि तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा। अशाच परखड माहितीसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।